निखिलचं मनापासून धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये देवेंद्र माळी यांच्याकडे. धन्यवाद. तर आपण बघतोय फायनलचा सामना. आता मात्र दोन संघ ज्याची प्रतीक्षा आपण करत होतो, गेल्या 3 रात्रीपासून आपण प्रतीक्षा करत होतो की कोणते दोन संघ या 32 संघांमधून आपल्याला फायनली मिळतील, आणि ते दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे श्रीदत्त बाताण आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय हा देवेंद्र. खरं तर या डान्सरनी मजा आणलेली आहे. त्या सगळ्या आमच्या डान्सर मित्रांचा पण इथे सन्मान करण्यात येतोय. सगळ्या डान्सरचा सन्मान अनिल कुरंगळे इथे करतात. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. नक्कीच इथे कोणीही या ठिकाणी आपण बघतो ना की खाली हाताने गेलं नाही पाहिजे. त्यांना टी शर्ट पण दिल्या, त्यांना ट्रॉफीज पण दिल्या, म्हणजे असं या ठिकाणी आपण बघतोय सगळे आनंदी होऊन इथून आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. तांडेल तांडेल हा, जरा सचिन पाणी घेऊन जायचे. इजा झाली असेल तर बघा लगेचच. पाणी घेऊन जा. पाणी. हॅलो, पाणी घेऊन जा. आणि आपण बघू शकता तांडेल डान्सर. तांडेल डान्सर आपण बघतोय. देवा डान्सर. अजून इथे एक हा छोटा होता, तो पण भारी डान्सर आहे. काय नाव तुझा? अक्षय. अक्षय वाघे, तो पण भारी डान्सर होता. त्यानेही सुंदर डान्स केला. आजची पूर्ण रात्र सगळ्या प्रेक्षकांना, कोणत्याच प्रेक्षकाला या ठिकाणी असं वाटलं नाही की हे डान्स बरोबर करत नाही. सगळ्या प्रेक्षकांना तुमचा डान्स आवडला आहे. तिथे जरा बघा, इजा झाली असेल तर या ठिकाणी चेक करायचं आहे. जास्त लागला असेल तर जास्त लागलेलं नसावं, कारण आपण बघतो दुखापत बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणी कठीण होत असतात. आणि मी विनंती करेन मंगेशजी शिंदे संपूर्ण या ठिकाणी आपण बघतोय सनी मंडप डेकोरेटर्सचे मंगेश शिंदे यांना विनंती आहे. प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. जर एकाचं कोणाचं तरी नाव घेतलं तर दुसऱ्या, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणजे अनिल सकट सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा सायकलवाले मोहन वाघ आहेत. कॅमेरामॅन सायकलवाल्यांना जरा टिपा आपल्या कॅमेरामध्ये. नक्कीच, कारण आपण बघतो इकडे आत यायच्या आत. अनंता पाटील साहेब 3 दिवस इथे आहेत. सचिन तांडेल यांचे सासरे अनंता पाटील साहेब. खरं तर समीरच्या सासऱ्यांचं पण नाव अनंता पाटीलच आहे ना. दोन्ही अनंता पाटील यांचा आशीर्वाद या सोनाई प्रतिष्ठानच्या मॅचला मिळालेला आहे. 3 दिवस अतिशय चांगले सामने. महागुरूंनी तर कमालच केलेली आहे. 3 दिवस निवेदन, समालोचन, आणि चला आपण मॅचला आता सुरुवात करू, आहे ना ललित? तर बोलूयात सामन्याकडे. आपण बघतोय आता मात्र सूरज तांडेल आणि धीरज तांडेल या दोन्ही तांडेल ब्रदर्सनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. दोन्ही वाघ, बिबटे नाही ना? चला, वाघ आहेत वाघ. तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र सावरले. कुणाल कुरंगळे पण त्यांच्या जोडीला. थँक्यू. अजित झुंजाराव पट्टेवाला वाघ. हॅलो. तर बघतोय आपण या ठिकाणी आता पाहायला मिळतंय सागर भोईर, जयेश भोईर ही सलामीची जोडी आपण पाहिली होती. सगळ्यांनी मजा केली. ही स्पर्धा सगळ्यांच्या आठवणीत राहील, कारण आपण बघतोय सगळे सहकारी असतील सोनाईचे, त्यानंतर ही डान्स कलाकार मंडळी असतील, सगळ्यांनी मजा केली. कोणीच
या स्पर्धेमध्ये, मग तो आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला भेटली तोही आनंदी असेल. भलेही सामना परास्त झाला असेल, परंतु ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच भेटली, स्मार्टवॉच भेटला होता, 7-7 ट्रॉफी भेटली होती, म्हणजे पारितोषिकांची रक्कम आपण पाहिली असेल. भाग्यवान विजेते ठरले होते ते 3 भाग्यवान विजेते, ते या स्पर्धेला कधीच विसरू शकत नाही. आज आपण बघितलं होतं, आज ज्या भाग्यवान विजेत्याला ते स्मार्टवॉच भेटला होता त्यांनी पण सांगितलं की माझ्या पत्नीला मी मोबाईल देईन. म्हणजे एकूणच काय, या स्पर्धेची आठवण कायम राहणार आहे. एकूण धाबा धावफलकावर 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. जयेश भोईर थोडासा या ठिकाणी आपण बघतोय दुखापतग्रस्त झाला होता, चेंडू लागला होता, परंतु त्यानंतर त्याने स्वतःला सावरलंय. परंतु पाहूयात, 2 चेंडूचा खेळ त्यानं आत्तापर्यंत केलाय, 1 धाव जमा केली आहे. सागरनं आत्तापर्यंत 2 धाबा जमा केल्यात. संघाच्या खात्यामध्ये एकूण धाबा 3 धाबा इथे मात्र पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकानं चेंडूवर उडी तर मारली होती, परंतु अंतिम क्षणाला हा चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय संपन्न झालाय. 2च षटकांचा सामना आहे आणि या 2 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक संपल्यानंतर एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आम्ही मासेवाले, जय हनुमान वाणिवली ब आणि श्रीदत्त भाताण आपण बघतोय. ड गटातून आलेला हा संघ पाहायला मिळतोय. वाणिवली आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये, असं वाटलं होतं नारपोली संघ कदाचित या संघावर पकड मजबूत करेल, वर्चस्व प्रस्थापित करेल, परंतु सर्वांना चकित करून या फायनलच्या लढतीमध्ये वाणिवली संघाने आपलं स्थान पक्क केलं. आपण पाहतोय सागर भोईर त्यानंतर जयेश भोईर ही सलामीची जोडी भाताण संघाची पाहायला मिळते. आपण वाटत होतं की इजा जास्त झाले की काय जयेश भोईर, परंतु चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बऱ्याचदा आपण बघतो कधी कधी इजा झाली तर खेळाडू आराम करतात, परंतु जयेश भोईर दुखापतीला घाबरेल तो जयेश कसला, कारण आपण बऱ्याचदा बघितलंय त्याच्या माध्यमातून असा खेळ होताना त्याला नेहमी आपण पाहतोय. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. प्रवीण भोईर नंतर जयेश एक जबरदस्त आक्रमक भाताण संघाचा सगळ्यात घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो खेळाडू पहिल्या षटकामध्ये भले शांत असेल, परंतु सर्वांना माहिती आहे जास्त काळ तो शांत राहू शकत नाही. सर्वांना माहिती आहे त्याच्या बॅटमधून षटकार या ठिकाणी पाहायला मिळणारच नाही असं नाही, परंतु पाहूयात आता मात्र या षटकामध्ये काय घडेल. एकूण धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 4. नवीन गोलंदाज वैभव पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय हा चेंडू सरळ फेकून दिलाय. षटकार जीवानी दादा साऱ्यांच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. तसं पाहायला गेलं तर आपण बघतो या खेळाडूंनी या संघाने 4 चांद तर लावलेत, परंतु या डान्सरनी पण हे 4 जण आहेत आणि या डान्सरनी पण 4 चांद लावलेत या स्पर्धेला. जबरदस्त या ठिकाणी डान्स त्यांचा शेवटपर्यंत पाहायला मिळाला. मधल्या काळात थोडेसे या ठिकाणी सुस्तावले होते, परंतु पुन्हा एकदा आता रिफ्रेश झालेत. सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा रिफ्रेश झालेत. आता मात्र तयार आहेत. अजून पूर्ण दिवस जर टुर्नामेंट असेल तरी पण ते तयार असतील असं त्यांच्याकडे बघूनच वाटतंय. एकूण 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जयेश भोईरनं. आपण सांगितलं होतं दुखापतग्रस्त झालाय, परंतु त्या दुखापतीला विसरून त्यानं मारलेला तो षटकार. पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपानं ही धाव पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज वैभव ज्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता, पुन्हा एकदा त्याच स्टाईलनं तीच दिशेनं त्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पायावर आदळला आणि परिणाम पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने. आपण बघतोय नवीन आता मात्र या ठिकाणी सागर भोईरनं मागच्या मॅचमध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून काय जबरदस्त या ठिकाणी डोळ्यांच्या पारणे फडणारा फटका तो पाहिला होता आम्ही. अगदी फक्त टायमिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, परंतु काय जबरदस्त या ठिकाणी बन्नाट वेगानं दोनही फलंदाजांनी ही धाव कंप्लीट केली आहे. अगदी चित्त्याच्या वेगानं. आपण 2 वाघ बघितले होते,
अजून परत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोनही खेळाडूंनी कंप्लीट केलेली ही धाव आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आपण बघतोय. एकूण धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. जबरदस्त डिलिव्हरी आपण बघतोय. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकता काय जबरदस्त या ठिकाणी यॉर्कर चेंडू त्यांना फेकला आणि तो चेंडूच इतका जबरदस्त होता की डिफेन्स करण्याखेरीज पर्याय नव्हता तो सागरकडे. तर बघतोय आपण पुन्हा एकदा 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा हा सामना फायनलची लढत आहे या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघतोय आता मात्र सगळे अजून एक या ठिकाणी चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय अजून एक लॉंगॉनच्या डोक्यावरून अजून एक दणदणीत षटकार आणि आमचे डान्सर पण तयार. समाजकार्याचा कसलाही होता त्याने बोलता समाजकार्याचा अरे तलेगाव रस्त्याचा नाद नाही सचिन दादाचा तलेगाव रस्त्याचा नाद नाही सचिन दादाचा. जबरदस्त आपण बघतोय. आता मात्र या ठिकाणी पुढच्या वर्षी यांना एक स्टेज बनवून दिलं पाहिजे म्हणजे जरा अजून मजा येईल. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 18. जयेश भोईरच्या खेळीचा आता मात्र अंत पाहायला मिळतोय. बादून तंबूत परत आहे. बादून तंबूत परत जयेश आपण पाहिलं होतं 2 षटकार त्यानं लगावले परंतु देखणे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. थोडीशी इजा झाली होती परंतु त्या इजेला न घाबरता त्या दुखापतीला न घाबरता 2 स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. देखणे स्ट्रोक्स होते. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज वैभव ज्यानं आतापर्यंत आपण पाहतोय 13 धावा खर्ची केल्यात. या षटकामध्ये 2 षटकारांचा मार त्याला बसलाय परंतु नवीन फलंदाज निलेश भोईर चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकआउट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. इथे मिळतीये सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 10च्या सरासरीने 20 धावा जमा कराव्या लागतील. त्या बाताण संघाविरुद्ध खेळताना या जय हनुमान वाणिवली ब संघाला एकूणच फायनलची लढत सोनाई चषकाचा मानकरी कोणता संघ होईल कारण आपण बघतोय हे 2 संघ जसे या 2 षटक संपतील त्यानंतर आपल्याला कळेल की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल. पहिल्या आणि 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी कोणता संघ ठरेल. एकूणच काय सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते आणि या शृंखलेमध्ये आता मात्र
शेवटी आयोजकांना पण नाचवलं यांनी. एक सगळी कला यांची आहे, आयोजकांची नाही. आयोजकांना नाचवणार हे 4 जण आहेत. ते म्हणतात ना, गुण नाही तर वाण लागतो. नक्कीच आयोजक पण आता काय या ठिकाणी आपण बघतोय समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, कारण टुर्नामेंट सक्सेसफुल झाले आणि कोणताही विघ्न न येता, कोणताही प्रॉब्लेम न येता या ठिकाणी सक्सेसफुल झाले. त्यामुळे सगळ्या आयोजकांच्या या ठिकाणी चेहऱ्यावर आपण बघतोय समाधान पाहू शकता. सगळे आयोजक या ठिकाणी समाधानी पाहायला मिळत आहेत, हसरे चेहरे त्यांच्या या ठिकाणी आपण बघतोय. आणि एकूणच आपण पाहतोय आमचे स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण आमच्या ऑनस्क्रीनवर पाहू शकता आमचे निशांत माळी सर, त्यानंतर आमचे प्रवीण सर आपण बघू शकता, निखिल बाबर सर. आपणला या ठिकाणी तुम्हालाही दाखवता आलं पाहिजे होतं आम्हाला, म्हणजे आम्ही पण या ठिकाणी हॅपी झालो असतो. कारण आपण बघतोय खऱ्या हे जे सगळं आपण बघतो ना, चित्रण का पाहतो ना, याच्या सूत्रधार कोण असेल ते निखिल बाबर. तर बघतोय आपण आमचे महागुरू या ठिकाणी संतोष चौधरी सर, त्यानंतर गुरुवर्य टीके माळी सर, या सर्वांनी आपण पाहतो या शृंखला अगदी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळेला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि आपण बघतोय सगळ्यांचं सहकार्य. आणि आपण पाहतोय सचिनदादा तांडेल यांचेही सासरे अजूनपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय रोज शेवटपर्यंत ते या ठिकाणी ही स्पर्धा, अनंत शेठ पाटील त्यांचे आपण बघतोय तेही या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. गेल्या 3 रात्री शेवटपर्यंत राहतात. कोणत्याही ठिकाणी काय घडतंय काय नाही सगळीकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. एकूणच काय ही स्पर्धा आपल्या जावयाची या ठिकाणी अगदी चांगल्या स्वरूपानं यशस्वी स्वरूपानं संपन्न झाली पाहिजे या इराद्यानं त्यांचंही आम्ही अनंत शेठ पाटील त्यांचंही आपण स्वागत करतोय, त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि एकूणच आता वळूयात या ठिकाणी फायनलच्या या लढतीकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणता संघ ही मेगा फायनल जिंकेल, कोणता संघ या ठिकाणी सोनाई ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. पंच नरेश सरांचा या ठिकाणी सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय जयेश भोईर. जयेश भोईर आपण बघतोय प्रत्येक 4ही संघ जे विजेते संघ आहेत त्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक बाईकचा मॅनकरी आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या संघातील कोणत्या खेळाडूला ती बाईक मिळेल ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज प्रत्येकाच्या गावामध्ये जल्लोष पाहायला मिळेल. आज प्रत्येकाच्या गावामध्ये या ठिकाणी समाधान पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या गावामध्ये गेल्यानंतर सगळेजण म्हणतील आम्ही आनंदी आहोत. एका धाब्यानं या ठिकाणी आपण पाहतोय संघाचं खातं ओपन झालंय. गोलंदाज जयेश भोईर गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते वैभव आणि शरद मुसळे. जयेश आणि आपण बघतोय शरद मुसळे, जयेश थोरात आणि वैभव मुसळे या ठिकाणी आपण पाहतोय. शरद मुसळे हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी आपण बघतोय या ठिकाणी वाणिवली संघाची. एका धाब्यानं जिंकण्यासाठी 20 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पाहूयात ड गटामधून या ठिकाणी सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं ते वाणिवली संघानं, आणि अ गटातून स्थान पक्क केलं होतं. परंतु इथे मात्र दमदार स्टाईलनं शरद मुसळेनं अजून एक या ठिकाणी आपण पाहतोय षटकारानं सुरुवात केली आहे. थँक्यू डीजे. आता मात्र 20 धाबा पूर्ण करायच्या आहेत. परंतु बघतोय 3 चेंडून मागे 7 धाबा जमा केल्या आहेत. जिंकण्यासाठी 20 धाबांचा पल्ला गाठायचा आहे. 13 धाबांची अजूनही गरज. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून टाकलेला चेंडू जयेश भोईर कडून ही गोलंदाजी कमी वेळा पाहायला मिळते. आपण पाहत होतो मागील प्रत्येक सामन्यामध्ये एकही वाईड न टाकता प्रत्येक वेळेस फक्त चांगली चेंडू टाकायची ही गोलंदाजी असायची. परंतु या सामन्यात काय झालं, हा चेंडू टाकला जातो तो स्वैर. इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक चेंडूला उडवलंय लॉंगच्या डोक्यावरून शरद मुसळेच्या बॅट मधून आक्रमक प्रहार षटकार.
हाच का तो संघ ज्या संघानं चांबारली संघाला बाद केलं, ज्या संघानं आपण बघतोय कामोटे संघाला बाद केलं, ज्या संघानं आपण पाहिलं होतं लोधुली संघाला बाद केलं, परंतु हा फलंदाज शरद मुसळे काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. अजून एक स्ट्रोक पाहायला मिळेल का, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता, यॉर्कर चेंडूचा वापर करण्यात आला. 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावांची गरज आहे. हा सामना जवळ जवळ सोपा झालाय तो वाणिवली संघासाठी, परंतु हा सोपा सामना कठीण करेल का बाताण संघ. चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं कव्हर्स मध्ये आलेला हा चौकार. सुखाचं नाही तुझं सुखाचं नाही हा एकटा हुकमाचा. सुखाचं नाही तुझं सुखाचं नाही हा एकटा हुकमाचा. तलेगाव रस्ता निवाल्याचा नाद नाही सचिन दादाचा. तलेगाव रस्ता निवाल्याचा नाद नाही सचिन दादाचा. थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण आपण बघितलं होतं मागील प्रत्येक सामन्यामध्ये आपण थोडंसं या ठिकाणी गोलंदाज शेवटचे 6 चेंडू, आता मात्र शिल्लक 2 धावांची गरज असेल. अवघ्या 2 धावांची गरज आपण पाहतोय. सामना तसं पाहायला गेलं तर अ गटातील बाताण संघ होता आणि ड गटातील या ठिकाणी वाणिवली संघ होता, परंतु दोनही संघ काय खेळ या ठिकाणी शरद मुसळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ त्यानं केला, 16 धावा त्याने स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या. संघाच्या खात्यामध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र सामना सोपा झालाय. शेवटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील ते फक्त 6 आणि गरज असेल ती 2 धावांची. सामना जवळ जवळ सोपा झालाय, परंतु बघूयात नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तनिष जुमारे. तनिष जुमारे आणि हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकारानं वाणिवली संघ ठरलाय चॅम्पियन संघ. वाणिवली संघ ठरलाय ड गटातून भलेही वरती आला असेल.